हातकणंगले तालुक्यातील पट्टणकडोली इथं सांगवडे पाणंद रोड येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या शिवारातील अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीवरील पाण्याच्या मोटर पंपाच्या केबली अज्ञात चोरट्यांनी तोडून पळवल्या आहेत. शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान झालं. आठवडाभर पावसानं ओढ दिल्यानं आपल्या पिकाला पाणी देण्यासाठी राहुल मालगोंडा पाटील हे शेतकरी त्यांच्या शेतावर गेले असता स्टार्टर बटन दाबूनही मोटर चालू होत नाही असं दिसून आलं. त्यांनी मेकॅनिकला बोलावून तपासणी केली तर केबल तोडली असल्याचं लक्षात आलं. त्यांनी आजूबाजूच्या इतर शेतकऱ्यांना याची माहिती दिली तेव्हा अभिजित बाळासो पाटील, संजय दत्तात्रय पाटील, देवगंडा बाबूराव आवटे व सचिन पाटील यांचेसुद्धा मोटर पंपाचे केबल चोरीला गेल्याचे दिसून आले. या सर्वांचं लाखो रुपयांचं नुकसान तर झालंच आहे, शिवाय पिकांना पाण्याची ऐन गरज असताना पंप बंद राहिल्यानं पिके करपण्याची भीती अशा दुहेरी संकटात भागातील शेतकरी सापडलेत. यापूर्वीही पट्टणकडोली भागात केबल चोरीच्या घटना घडल्यात. भुरट्या चोरांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे, तर या चोरांचा वेळीच बंदोबस्त करण्याची मागणी होती आहे. मराठी एस न्यूजसाठी पट्टणकडोलीहून सिद्धू बोरगावे.